विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करावी। त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समाविष्ट करून RSSचा अजेंडा राबवण्याचं काम करीत सामाजिक तेढ निर्माण करणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन। आज वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांच्याकडून सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 29 मे 2024 रोजी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतीस्तंभ महाड रायगड येथे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता। त्यावेळी दुपारी 12:30 वाजता त्यांनी अतिउत्साही होऊन आंदोलन करतेवेळी डोळसपणा व तारतम्य न बाळगता भारतीय राज्यघटनेचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृती दहन करतानाचा फोटो आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सर्व लाईव्ह कॅमेऱ्यासमोर सर्व न्यूज प्रतिनिधीसमोर फाडण्याचे वाईट कृत्य केले आहे। सर्व देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत। या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध करत आहे। जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कृत्य गुन्ह्यास पात्र असून त्याची आमदारकी रद्द करून यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा। त्याबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा आणि धार्मिक वेद समाविष्ट करून RSSचा अजेंडा राबवण्याचं काम करीत सामाजिक तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग करणारे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षण मंत्री पदावरून हकालपट्टी करून यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। राज्यघटनेच्या तत्वानुसार शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारचे धार्मिक शिक्षण देण्यास मनाई असतानाही हा खोडसाळ प्रकार या सत्ताधारी भाजप पक्षाने सुरू केला आहे। ते ताबडतोब थांबवण्यात यावे, अन्यथा आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिला। यावेळी किशोर आढाव, उषा कांबळे, संजय कांबळे, चेतन वाघमारे, अशोक लोंढे, चंद्रकांत कोलप, रुपेश तामगावकर, इरफान केडिया, सतीश चिखलगार, माणतेश कांबळे, वाहिद संधी, हिरामण भगत, सतीश कांबळे, जगदीश कांबळे, ऋषिकेश कोलप, वसंत सोरली आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मान्यवर जिल्हा अधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्हा सांगलीच्या वतीनं निवेदन देण्यात आलेले आहे। या निवेदनामध्ये काल जो महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहनाचा जो कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडले आणि हा अत्यंत गंभीर असा त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीकरता आम्ही आंदोलन निवेदन दिलं आहे। त्याचबरोबर शालेय पुस्तकामध्ये जे मनुस्मृतीचे श्लोक सामील करून घ्यावं असे जे परिपत्रक काढून आणि जे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेल्या आदेश देण्यात आलेल्या दीपक केसरकरांचा देखील या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो। दीपक केसरकर हे RSSचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत। तो अजेंडा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हाणून पाडू अशी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यापुढील असा जो काही कृत्य होईल ते महाराष्ट्रामध्ये कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। वंचित बहुजन आघाडी त्यावर कायमस्वरूपी आवाज उठवेल आणि सदर व्यक्तींना कठोर शासन करावे अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। जय हिंद।